होण्याची गरज आहे आपल्याला, आत्ता नाही. भक्ती आणि व्यवसाय काला करी तो गाढव, दोन गोष्टी एकत्र करणं त्याला गाढव म्हणतात. एकच चिडिया दो ना बने. मी पुण्यकालाचं चिंतनचा अतिशय पवित्र पुण्यकाल प्राप्त झालेला आहे. चैत्र महिना या सृष्टीतील सर्वोत्तम पुण्यकाल आहे. दशाम जागती संयम आहे. 2 नवरात्र आहे, एक अश्विन नवरात्र आणि दुसरा चैत्र नवरात्र आहे. हे 2 नवरात्र आहे. सुंदर रात्री आहे या चैत्र महिन्याच्या. अश्विन महिन्यातल्या ज्या रात्री आहे फार सुंदर रात्री आहे. आयुष्यामध्ये काही सुंदर रात्री येतात. आपल्या आयुष्यातली 5व्या दिवसाची जी रात्र आहे फार चांगली रात्र आहे. सटवीच्या रात्री या सुंदर रात्र आहे. झोपायचंच नाही कुणी. जी सटवीची रात्र आहे त्या दिवशी झोपायचंच नाही कोणी. मंगल कुणी नाही झोपायचं, कुणी झोपायचं नाही. आईने नाही झोपायचं बरं. आणि बाळाला झोपू द्यायचं नाही, अवघड आहे. तो दिवा आहे ना, तो दिवा नवीसंमीची वाती, त्या तो दिवा जास्तीत जास्त रात्रभर त्या बाळाला दिसता येईल असं केलं पाहिजे. त्या दृष्टी समोर ठेवायचा बाळाच्या. तो दिवा लावायचा असं तर आई झोपी जाते. दिवा जातो, आईने दिवा लावला पाहिजे. तो दिवा आईने लावायचा आहे. देव आईने आणायचे, सटवीचे पूजा आईने करायची. सटवीची या रात्री आयुष्यामध्ये काही सुंदर रात्री येतात. तशी ही काळ रात्र आहे. मृत्यूची जी रात्र आहे त्याला काळ रात्र म्हटलं जातं. आणि त्याची सांगता नवरात्रामध्ये येते आणि तो चैत्र नवरात्र आहे. आणि आजचा दिवस अतिशय पवित्र आहे. पुन्हा आज सोमवार आहे आणि भगवान शंकराच्या स्थानामध्ये आहे. मी फेटा बाबाजींच्या कुटीमध्ये बांधला आणि बाबाजींच्या कुटीमध्ये फेटा बांधला. काय पुण्यकाल प्राप्त झाला, काय पवित्र जागा मिळाली मला. मी फेटा बांधण्यासाठी जागा शोधत होतो, चांगली जागा मिळाली. फेटा बांधून मी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो भगवान शंकराच्या. काय सुंदर शिवलिंग आहे, अतिशय सुंदर शिवलिंग आहे. अभिषेक चालू होता. मी जाता क्षणी त्यांनी तांब्या माझ्याकडे दिला आणि त्या शिवलिंगावर मी अभिषेक केला. कोण पुण्य कोणागाठी. एका श्राद्ध विधीसाठी जातोय मी. कसा श्राद्ध विधी म्हणता येईल याला? हा पुण्यतिथी विधी आहे. कुठला विधी आहे? आपला विषय झाला होता, मी अभंग वेगळा होता माझा चेतनाचा. पण मी मला पत्रिका आली समेतची बॅनरची परवा आणि मी अभंग बदलवला. माझे अभंग केव्हा बदलतील काही सांगता येत नाही. मी जाताच अभंग उभं राहिल्यानंतर अभंग बदलत असतो. समोर एखादा महात्मा जर बसेल असेल, एखादा विद्वान व्यक्ती असेल तर माझा अभंग बदलतो. बरं, मी त्या समाजासाठी कीर्तन करत नाही, त्या व्यक्तीसाठी कीर्तन करत असतो. तसं मी ती पत्रिका बघितली आणि त्या पत्रिकेवर मी समीरला फोन केला, हे तू जाणून टाकलं तू पत्रिकेवर का तुझ्याकडून सहज होऊन गेलं हे? तो म्हणे काय झालं? म्हटलं तू पुण्यस्मरण म्हणजे पुण्यतिथी उत्सव टाकला, तू श्राद्धविधी टाकला नाही म्हटलं. तो म्हणे हे मला माहीत नाही, होऊन गेलं माझ्याकडून. म्हणजे बॅनरवर बघा तुम्ही, श्राद्ध नाहीये, वर्ष श्राद्ध शब्द नाहीये. त्याने पुण्यस्मरण टाकलं म्हणजे पुण्यतिथी आहे आज. आणि तसा मुलगा हवा आहे की वडिलांचं पुण्यस्मरण करावं त्यांनी. आणि त्याने एक चूक केली. मात्र प्रथम पुण्यस्मरण लिहिलं. त्याला मी सांगितलं तू एक चूक केली, प्रथम पुण्यस्मरण लिहिलं. याचा अर्थ आता हा भाग संपला नाही. हा, तू अडकला म्हणला. आता काय झाला? हो, तू अडकला म्हणला. आता तू प्रथम पुण्यस्मरण लिहिलं, त्याचा अर्थ तुला द्वितीय करावं लागेल, तृतीय करावं लागेल, चतुर्थ करावं लागेल आणि 5वंही करावं लागेल. तिथे सांगता येईल 5 वर्ष केल्याशिवाय सांगता होत नाही. अडकला तो म्हणला. आता विठाला विठाला त्यांनी सांगितलं बाबा अवश्य करेल. त्यांच्यासाठीच करायचं आहे. कुणासाठी? जिने दिले त्याशी द्यावे पिंडदान. जिने दिले त्याशी द्यावे पिंडदान.
त्यांच्यासाठी एकच दान आहे, ते म्हणजे पिंडदान. जीवन देणाऱ्यासाठीच पिंडदान द्या. जीवन देणारे फार मिळतील, सगळं जीवन देणारे फार मिळतात आयुष्यामध्ये, पण जीवन देणारे दोनच शरीर आहे. न मातु परदेवता, आई जीवन देते, पितृदेवो भव पुढे जीवन देतात. आणि ज्यांनी जीवन दिलं त्यांच्यासाठीच पिंडदान आहे. जिने दिले त्याशी द्यावे पिंडदान. सर एक वाक्य वापरू का नको? आई वडील सोडून आयुष्यात पिंडदान करण्याचा प्रसंग येऊ नये. ज्या उदरातून जन्म घेतला आणि ज्यांनी जन्म दिला ते दोन शरीर सोडून तिसऱ्या शरीरासाठी पिंडदान करण्याचा प्रसंग येऊ नये. विठाला 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 शास्त्रामध्ये कन्यादान आणि पिंडदान यासाठी पर्याय नसावा. पर्याय आपण पर्याय शोधतोय. आता मोठ्या बाबाच्या मुलीचं लग्न आहे, लहान भाऊ बसलाय, काही चालणार ना हवे. ज्या उदरामध्ये संबंध जोडला आईचा, ती आई जे पाणी जे तीर्थ त्या मुलीच्या पायावर देऊ शकेल ती चुकी कशी देऊ शकेल? चुकीचा विधी चाललाय आज कन्यादान करण्याचा. दुसरी माणसं बसत आहे, मोठा भाऊ लहान भावाला बसतो, लहान भाऊ मोठ्या भावाला बसतो. नाही, पर्याय नाही. समर्पण ज्याला म्हणतात, त्या उदराशी जे समर्पित तत्व आहे. पाणी कोणी घालायचं तुळशीला? लग्नामध्ये तुळशीला पाणी कोणी घालायचं? जर तुम्हाला माहिती आहे आईने घालायचं तर का मग तुम्ही 40 बायांनी गोंधळ घातला तिथे? 40 बाया पाणी घालायला, अरे काय गोंधळ घातला तुम्ही? मंगलाष्टक संपून गेले पण एक ठिकाणी आईचा नंबरच लागला नाही. याची मागे उभी होती, नंबर नाही लागला. मंगलाष्टकाच्या प्रसंगी फक्त कळशी आईच्या हातात पाहिजे, दुसऱ्या स्त्रीच्या हातात जरा दोष लागेल त्या स्त्रीला. हो, सोपं नाही विधी. मंगलाष्टक इथे आणि तिथे मंगल जे शरीर आहे पाणी घालण्यासाठी तुळस अतिशय पवित्र आहे, आईचं शरीर अतिशय पवित्र आहे आणि ती कन्या जी आहे तिचं दान असल्यामुळे हा त्रिवेणी संगमाला पवित्र तत्वाचा दुसऱ्याने मध्ये का हात लावू नका. तिथे नका गोंधळ घालू. त्या शूटिंगसाठी तुम्ही फार गोंधळ घालता. कन्यादानीने पिंडदान पर्याय नको. पिंडदान आहे कार्याविधीची सांगता झाली आणि आज पूर्णाहुती आहे. आजचं जे चिंतन आहे हे पूर्णाहुतीचं चिंतन आहे. का देवळाच्या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू. जसं मंदिर कळसानंतर मंदिर पूर्ण होतं. वाहणारी गंगा समुद्राला प्राप्त झाल्यानंतर ती पूर्ण होते. पीडित पापताप पुखीत तेरीचे पादप समुद्रा जाय आपण गंगे जायचे. ती उगमापासून तर संगमाला जाईपर्यंत ती फार पुण्य करत जाते. बरं, अनेकांना जीवन देत होते, अनेकांनी स्नान केलं त्यांना पवित्र करत होते. काय गंगेचं कार्य आहे? परोपकाराय पहंती नाट्या. ती जात असताना शेवटपर्यंत इतरांना पवित्र करत जाते. गोदातटे निर्मळे देव देवींची रावळे. काय गोदावरी आहे या सृष्टीमध्ये? गोदावरीचा उपक्रम आणि संगम आणि मध्य. जेवढी कुशावर्तामध्ये गोदावरी पवित्र आहे तेवढीच ती रामकुंडामध्ये पवित्र आहे. जेवढी रामकुंडामध्ये पवित्र आहे तिथे तेवढीच पवित्र आहे गोदावरी. पण त्याच्यामध्ये कुठेच बदल. आदो मध्य अंता गोदा सागर संगम. भाग्यवान आहे ज्यांचे पिंडदान गोदावरीवर झाले, ज्यांचा अंत्यसंस्कार विधी गोदावरी झाला. भाग्यवान आहे तो ज्यांचा रस्या विसर्जन गोदावरीमध्ये झाला. मला एक आधार सापडलाय, जिथे अंत्यसंस्कार होतील गोदावरीमध्ये तिथून राग आणि रक्षा काढू नका. एक किंचित रक्षा काढू नका. गोदावरीवर जर अंत्यसंस्कार होत असेल तर रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्वच रक्षा कुठे विसर्जित करा, तिथेच. लोक इकडे काढतात रामकुंडावर येतात. अरे काय ज्ञान आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही बदल समजला का? गोदावरी म्हणजे आदो मध्य अंता गोदा सागर सागर. साहेबांचं पिंडदान विधी गोदावरीच्या पत्रावर झाला होता.
आणि आज हा पुण्यकाळ सोमवारचा दिवस असतो, मला व्रताचा दिवस आहे आज. पिंडदानाचं व्रत असतं बरं का. काय असतं? पिंडदानाचं व्रत असतं. रोहिणी, समीराने तुम्ही जेवण नाही करायचं आज. सोपं नाही, आज उपवास आहे. माई, नाश्ता केला का? नाही केला. उपवास आहे. काय? मुलाचा उपवास असतो. प्रत्येक महिन्याला मुलीचा उपवास असतो. महिला मी सूट दिली होती बरं का, म्हणून तुझ्या पाठीमागे जबाबदारी आहे, तुला सूट आहे. 12 महिन्याचे 12 उपवास म्हणजे श्राद्ध आहे. उपवास करू शब्द आहे. काय शब्द आहे? येणाऱ्याला उपवास करू शब्द आहे. ते सकाळी नाश्ता करून येतात, आल्यानंतर जेवण करतात आणि घरी गेल्यानंतर परत जेवण करतात. आपण त्यांना उपवास करू म्हणतो. कसं शक्य होईल? 12 महिन्याची 12 व्रत म्हणजे श्राद्ध. 13व्याला मुलाचा विधी संपला. 13व्याला मुलाचा विधी संपतो. विधी सुरू होतो तो मुलीचा विधी सुरू होतो. प्रत्येक महिन्याला मुलीचा संबंध आहे. श्राद्धाला पहिली पूजा मुलीची आहे. प्रत्येक महिन्याला मुलीचं पिंडदान आहे. 12 महिन्याची 12 पिंडदान मुलीची आहे. 5 मुली आहे एखाद्याला. किती मुली आल्या पाहिजेत? किती मुली आल्या पाहिजेत? महिन्याला किती मुली आल्या पाहिजेत? 5 आल्या पाहिजे ना. तुम्ही काय गोंधळ घातला? जिला काहीच काम नाही तिची नेमणूक करून दिली, बाकी शाळेला मोकळ्या. अरे सर गोंधळ केला तुम्ही. पिंडदानामध्ये सर गोंधळ केला तुम्ही. आई वडिलांनी केलेलं कन्यादान, त्या कन्यादानातून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर आई वडिलांचा एकही महिना चालता कामा नये. रोज शिल्लक नाही. जिने दिले त्याशी द्यावे पिंडदान. तीर्थ घेतलंय वडिलांनी पायाचं. काय घेतलंय कन्यादान करताना? बाप तीर्थ घेतोय मुलीच्या पायाचं कन्यादान करताना. त्यासाठी व्रत करायचंय मासिक श्राद्धामध्ये. दोघांचाच विधी आहे, मुलाचा आणि मुलीचा. आयुष्यामध्ये पुत्र आणि कन्या का असावी लागते? तर अंत्यसंस्कार विधीसाठी आई वडिलांच्या. या दोघांतील एक जरी कमी असेल तरी आई वडिलांचा अंत्यसंस्कार विधी अपूर्ण होतोय. विठाला विठाला म्हणणे महाराज, कन्यादान झालं का? मला माहिती आहे तुमच्या आई प्रारंभात नाही, पण कुणाच्या तरी कन्यादानात संबंध जोडावा. हो, जोडला ना. दुसऱ्या कुणाच्याही मुलीच्या नातलग नाही पाहिजे. की कुणाशी संबंधित नको आहे, कुणाशी संबंधित नको आहे. तिचा कधीच आपल्याला कुणा संबंध जोडणार नाही. म्हणजे असं एक वेगळं नाही तर आपल्याच नात्यात अरे ते ऋण आपला संबंध झाला. जे दान करायचं ते वेगळं असावं. तैशासाठी निपुजले जाणं पुण्य. पण पुण्याचा व्यवसाय आहे ना. पुण्य समर्पित करायचं आहे. दान या शब्दाचा पुण्य आहे. पवित्र विधी आहे वडिलांसाठी. त्या विधीची आज समजत आहे, पूर्णावधी आहे. 1 वर्षभर साधना केली मुलांनी, चिंतन केलं. 1 वर्षभर चिंतन केलं. प्रत्येक महिन्याला वेगवेगळं पारायण केलं गेलं. मी स्वतः एका महिन्याला एक पारायण केलं, ज्ञानेश्वरी पारायण. मी पारायण सुरू केलं आणि बंद नाही केलं. बरोबर असं पारायण केलं. फक्त जेवायपुरतं थांबत होतो. त्याच्या पारायण सुरू केलं ते पारायण संपेपर्यंत आम्ही उठलो नाही. 2 तास झोपायचं फक्त राहते. पुष्पा साहेबांच्या म्हणजे सरांच्या श्राद्धाला त्यामुळेच नव्हतो मी. त्यामुळेच श्राद्धाला नव्हतो. माझं पारायण चालू होतं पिंपळसला. त्यामुळे माझं ते श्राद्ध कळलं बरं का. म्हणजे क्षमा मागतो मी. साहेबांसाठी पारायण चालू होतं. 3 दिवस अखंड पारायण चालू केलं. बंद नाही केलं. एकदा पारायण चालू केलं होतं. 16 तास पारायण करत होतं एक दिवसाला. किती? 16 तास पारायण करत होतं एका दिवसाला. एक चांगलं शरीर होतं साहेबांचं. एक पवित्र निर्दोष शरीर होतं. काही शरीर निर्दोष असतात आयुष्यामध्ये. भारतीने येऊन शाल टाकली साहेबांवर आणि मी आल्यानंतर कीर्तनकाराचा हार साहेबांना घालून दिला. परत 2 हार. मी कीर्तनकाराचा हार सुद्धा शिल्लक ठेवला नाही, तोही घालून दिला. आम्ही दोघांनी समर्पित पूजा केली. मस्तक ठेवलं मी त्या शरीरात, त्या प्रतिमेसमोर. त्यांच्या गळ्यात जी माळ होती ती मी घातलेली माळ होती. एक श्रीगुरु शिष्याच्या चरणावर मस्तक ठेवतोय, यापेक्षा काय घातली पाहिजे?
शिष्याच्या विधीमध्ये जर गुरु कीर्तन करतोय यापेक्षा अधिक काय पाहिजे? म्हणून हा अभंग घेतला बरं. पूर्ण पुण्य पुणागाती काय पुण्य केलं असेल त्यांनी जीवनामध्ये. पांडेबाबांना माहिती आहे आळंदीतले वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक साहेबांच्या घरी जेवायला येत होते त्या काळात. साहेब फार श्रीमंत नव्हते, पगारावर त्यांचं जीवन होतं. पण सर्व शिक्षक सर्व महाराज कारखान्यावर गेल्यानंतर साहेबांच्या घरी जेवायला असायचे, मुक्कामी असायचे. आणि प्रत्येकाला साहेब नवी वस्त्र देत होते, दक्षिणा देत होते. साहेबांच्या घरी एखादा महात्मा आला आणि मोकळा गेला आणि अनेक महात्मा आला. शिवगिरीकडे सुरुवातीला काहीच नव्हतं. मला सांगू, त्यांना ती भगवी वस्त्र घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते शिवगिरीकडे. ज्यावेळेस कारखान्यावर शिवगिरी आले सुरुवातीला त्यावेळेस त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यांना पूजेचं साहित्य घ्यायलाही पैसे नव्हते. साहेब पूजेचं साहित्य आणून द्यायचे त्यांना. ते पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य साहेब घेऊन देतो. त्यांची वस्त्र साहेबांची असायची. सर ही महात्म्या तुम्ही सांगा. ही सुरुवातीला काहीच नव्हतं, आधार दिला तुम्ही. म्हणजे काही महात्म्यांना आधार देणारी जी शरीर असतात ती पुण्यवान शरीर असतात. महात्म्यांना आधार. मी भागवतात एक ओळी सांगतोय, या लागी प्रमादजन जो करी भक्त संरक्षण देवकी वसुदेवाची आमच्याचे रक्षण मी करी. भगवान सांगताय, शपथ घेताय ते भगवान कुणाची? देवकी वसुदेवाची आण. भगवान सांगतात वसुदेव देवकीची शपथ घेतो मी. जो महात्म्यांचा सांभाळ करतो त्याचे रक्षण मी करी. या लागी प्रमादजन जो करी भक्त संरक्षण. काही सहज आहे महात्म्यांची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये आहे. वैकुंठवासी परमपुण्य पांडुरंग महाराज वैद्य कृपा प्रसाद शिक्षण संस्था होती. साहेब ट्रस्टी होते त्या संस्थेचे. आणि आळंदीला मृदू क्लासाचा जो वर्धापन दिवस होता त्याला जे भव्य स्वरूप प्राप्त केलं, पंग आळंदीच्या सर्वांना पंग दान त्या पंडितपाद तालुक्यातून सुरू केलं. त्या दिवशी हजारो महाराज मंडळींना जे पंगत असायची ती आपली आपण सर्व मिळून यात. त्यामुळे साहेबांचं फार मोठं योगदान असायचं. एक वर्ष नाही केले आम्ही. जोपर्यंत पांडुरंग महाराज होते तोपर्यंत तो उत्सव साजरा केला. प्रत्येक पंक्तीमध्ये योगदान दिलं आम्ही सर्वांनी मोठ्या पद्धतीने. पूर्वी फक्त महापुर्यावर आहे आणि महापुर्या व्हायचे माऊलींची. काय भाग्यवान होते साहेब. पांडुरंग महाराज पहिल्या महापूजेसाठी साहेबांना बसवायचे. बाई यांनी साहेब पहिली महापूजा, पांडुरंग महाराज म्हणायचे माऊलींची पहिली महापूजा साहेब करते. बाई किती वर्षाची होते पहिली महापूजा झाली? लहान होती फार. हो, समय फार लहान होता. एक तास संपूर्ण विष्णू सहस्त्र माऊलींच्या समाधीवर महापूजा. बंद झाल्या त्या महापूजा आता नाही करू शकत. 1 कोटी रुपये दिले तरी नाही करू शकत. बंद झाल्या महापूजा. 12 वर्ष सर्वांनी महापूजा केली. समीर राहायचा, माई राहायची, टक्का राहत होत्या, साहेब राहत होते. वराचा महाराष्ट्रातील अनेक गुणवान मंडळी त्या ठिकाणी. काय सुंदर महाराज तुम्ही काय चाल म्हटले. दोघांना नमस्कार आहे माझा बघा. इतकी सुंदर चाल नाही नाही की या महिन्यामध्ये इतकी सुंदर चाल म्हटले तुम्ही. पांडे महाराज तुम्ही काय सुंदर नियोजन केलं याचं. तुम्ही काय स्वर काढलं जबरदस्त. अतिशय गोड चाल म्हटले तुम्ही. यापेक्षा काय पाहिजे? यासाठी केला होता तास जे आहे ते परिपूर्ण. फार मोठा पसारा म्हणजे विधी नाहीये. 10चा अर्थ नाही महत्व देतात. थोडे व्हावे निरे व्हावे पवित्र असावं लागतं. पाहे निगम कळा भोले विठ्ठल प्रसादे. पाहे निगम कळा भोले विठ्ठल प्रसादे. Bye.
स्वतःचं शरीर असावं लागतं, जीवनाचं साधनेचं शरीर असावं लागतं, पूजेसाठी शरीर साधनेचं असावं लागतं, पूजेसाठी शरीर पवित्र असावं लागतं, वस्त्र पवित्र असावं लागतं पूजेसाठी. पूजेचं फार वेगळं रूप आहे. पूजा करत असताना दुसऱ्याचं वस्त्र अंगावर असल्यावर कधीच पूजा करू नका. दुसऱ्याने दिलेलं वस्त्र जर अंगावर असेल तर कुठल्याच पूजेला आणि दर्शनाला जाऊ. पूजेसाठी वस्त्र स्वतःच असावं लागतं. ही चिनी पूजे रिझलीनी आपण राजे वैरागी शेती ते ये पसायचं या पिंडदानंती आहे. पिंडदानंतीमध्ये दुसऱ्याचं काहीच नाही. एक वर्षभर दुसऱ्याचं काहीच घेता कामा नये. दुसऱ्याने दिलेली वस्त्र जर घरात असेल तर वर्षभर ती वस्त्र बांधून ठेवावी लागतात. पिंडदान विधी कुणाच काही न घेणं म्हणजे पिंडदान करणं. 13व्याला छोट्या उपासना एक पडला काय हा शास्त्रीय भाग नाही ना. खरं तर हा बरोबर हे ब्राह्मणांनी सांगितलं पाहिजे. जिथे दान करायचंय तिथे काही घ्यायचं नाही. ज्याला दान द्यायचं आहे ना त्यांनी दानाच्या व्यतिरिक्त बदली काही घ्यायचं नाही. साडी दिली साडी घेतली, साडी दिली साडी घेतली. काय झालं? व्यवहार झाला ना, दान नाही झालं ना. साडी देणं फक्त, घेणं नाही. आका घ्यायची नाही कोणाची. घेतले सध्या राहू द्या, आता त्यांना का देऊ, पण आता कोणाचं येऊ नका. जिथे दान द्यायचंय तिथे दान द्यायचंय. दातव्य मिती दानम देते देशे कालेचे पात्रेचे. दान देणं पूर्ण हवंय, घेणं नाही. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. ही पूजा वेगळी आहे ना. आपण पूजेतच चुकी केली पहिली गोष्ट. त्याला काय ब्राह्मण आहे आपल्या पूजेमध्ये जी चूक आहे त्याला काय ब्राह्मण आहे. आपण पूजेचा संकल्प बघा कसा आहे. हातात पाणी घ्या, डोळ्याला पाणी लावा, म्हणायचं मम आत्मना प्राणयुक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपदानां चतुष्पदानां स्थेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य धन धान्य. पूजा चालली का संसार चाललाय? काय चाललंय? संसार मानला ना आपण. बरं एका जन्माचं मागत नाही. यह जन्मोनी जन्मो जन्मोनी. अरे देवाची पूजा चालली का संसार मानला तू. गोंधळ घातला आपण पूजेमध्ये. नाही पूजेचं ज्ञान आपल्याला. आपण त्याच्यामध्ये संतुष्ट होतो. आपल्याला फार मिळणार आहे. अरे फार नाही मिळणार तुला. वाटलं जाऊ तुझं या संकल्पाने. चुकीचा किती चाललाय. कधी कधी आपल्या पूजेमध्ये काही कोणी नाश्ता करत नाही ना आपलं. त्याचंही चिंतन केलं पाहिजे. स्वतःसाठी हा भाग केलेला आहे. आरती करता तेज प्रकाशले नयने तेने तेज मिनले एकाएकी जनार्दनी. देवाची आरती करायची. काय घेतो आपण? आरती केलेली देवासाठी केलेली आरती आपण घ्यायची का? त्या आरतीमध्ये ताटामध्ये पैसे येतात म्हणून ती फिरवली जाते. नाहीतर देवासाठी केलेली आरती आपण घेणं दोष नाही. जर आपण देवाला समर्पित केली ती आरती, आपलं तेज देवाला समर्पित केलं, परत काय घ्यायचं आपण? नाही घ्यायचं. बरं एकदाच नाही मागते एकदा नाही आवडली ते सारवतात 7-8 वेळा. इथलं एवढं सारवायचं इथलं. बरं आता लावले तोंडाला वास ना, डोक्याला पाठीला पोटाला. एकाचे गुडघे दुखत होते गुडघ्याला. आरती एका संसार मांडलाय. संसार मांडला आपण. ज्याच्यासाठी करायचं आहे त्याच्यासाठीच करा. पिंडदान विधी ज्याच्यासाठी करायचं आहे ना त्याच्यासाठीच करा. दुसऱ्याला महत्व देऊ नका किंवा दुसऱ्याचं महत्व घेऊ नका. दातव्य देशे काले वेदानुवादे मी मला सांगितलंय. तरी स्वधर्म आठवते. जे जे मिळे आपण याते ते ते तिजे बहुते सन्मान योगे. द्यायचं काय घ्यायचं नाही. ते ते तिजे बहुते सन्मान योगे. आलेल्याचा सन्मान करायचा. कुणाचा सन्मान घ्यायचा नाही. याला पिंडदान. पिंड पदावरी दिला आपुले लोकरी. गैरा जायची गरज नाही. या पद्धतीने जर जेवण चालू जातं. हातावर पिंड घेता क्षणी गया प्राप्त होते. माझे झाले गयावर गायला बोलतायत का खबर आहे. ते गायला नाही बोलत. गायला पत्र लिहित आहे. काय लिहित आहे? हा अभंग गायला पत्र लिहिलेला आहे.
गैला नाही गेले तुकोबार आहे, गैला पत्र आहे, हे पिंड पदावरी इथूनच पत्राद्वारे पिंडदान करतोय. पत्राने पिंडदान केलं तुकोबारायांनी गैला. हे गैला लिहिलेलं पत्र आहे. एक पत्र भागीरथीला लिहिलं. सांगा बरं पत्र भागीरथीला लिहिलं. तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमी अनाथ काशी विश्वनाथ आणि भागीरथीला ते पत्र आहे. ही पत्र आहे तुकोबारायांची. काय समर्पित जेवण आहे तुकोबारायांचं. जेवण पांडुरंगाशी समर्पित होतं. एकच उदंड तीर्थाची पहिली रचना. सर्व तीर्थ मान्य होते तुकोबारायांना. सर्व देव मान्य होते. पण वारी पंढरपूरचीच केली आणि दर्शन पंढरपूरचीच केलं. परीन हे तुका पंढरीचा. काय गोड चिंतन आहे, काय श्रद्धा आहे. तिथे त्या स्वरूपाला महत्व द्यायचं आहे. पिंडदान फक्त वडिलांनाच महत्व, पिंडाला महत्व, इतरांना भाग नाही दिले. संबंध जोडला जातो. मुलाचा आणि वडिलांचा फार जवळचा संबंध आहे. पिंडदान कुणाला करतोय. दोन्ही विधी वेगळे आहे. आईचं पिंडदान वेगळं आणि वडिलांचा पिंडदान विधी, दोन्ही विधी एक नाही आहे. कारण दोन्ही शरीर एक नाही ना. वडिलांचं शरीर आणि आईचं शरीर दोन्ही शरीर एक नाही ना. वडिलांचं शरीर धर्माचं आहे. बाप घरचा काही घरची. मी समोर बसताय तुमच्यासाठी प्रश्न. घरचे कोण? तुम्ही मोठे आहेत, लक्षात येईल तुम्हाला. वडील घरचे आहे, काही घरचे आहे. वडील घरचे आहेत. आई वडिलांनी दान आणलेली आहे. आईचं शरीर घरचं नाही, वडिलांनी ते शरीर दान आणलेलं आहे. म्हणजे वडिलांचं शरीर धर्माचं आहे आणि आईचं शरीर दानाचं आहे. घरचे वडील आहे, विधी वेगळा आहे वडिलांचा. आईचा विधी त्यापेक्षा अवघड आहे, कारण ते दान आलेलं शरीर आहे. आईचं शरीर दान आलेलं आहे. वडिलांनी आईचं शरीर दान आणलेलं आहे. म्हणून आपल्या वडिलांच्या मनातून मुक्त व्हायचं असेल तर कन्यादान करावं लागतं. आई दान आणलेली आहे. आपण मुलाने जर कन्यादान केलं तर वडिलांच्या मनातून माझ्याकडून 3 कन्यादान केले. अजून शिल्लक आहे, 1-2 शिल्लक आहे. भाग्यवान आहे ज्याच्या जीवनामध्ये जास्त कन्यादान. या सृष्टीत पहिली कन्या कुणाला प्राप्त झाली कोण सांगेल. या सृष्टीत पहिलं कन्यादान कुणी केलं. पहिला विवाह कुणाचा झाला सृष्टीमध्ये. या सृष्टीमध्ये पहिलं कन्यादान कुणी केलं कोण सांगताय. मला ऐकायला आलं पाहिजे. या सृष्टीमध्ये पहिलं लग्न शतरूपा आणि मनू यांचं झालं. हो, मनू आणि शतरूपा. पहिली कन्या जन्माला आली, पहिला पुत्र नाही जन्माला आला. ब्रह्मदेवाची कन्या आहे ती. कुणाची कन्या आहे? ब्रह्मदेवाची. शतरूपा. तिच्यासाठी ब्रह्मदेवाने स्वयंभू मनू निर्माण केला. तिच्या विवाहासाठी स्वयंभू निर्माण केला. मनुष्य योनीतलं पहिलं शरीर आहे ते मनूचं. मनू आणि शतरूपा यांचा विवाह झाला आणि तिथून पुढे मनुष्य योनी निर्माण झाली. मनुष्य योनीतलं पहिलं लग्न वशिष्ठ ऋषीने त्या लग्नामध्ये आपल्या हातामध्ये अक्षता निर्माण केली. त्याच्या अगोदर अक्षता नव्हती. वशिष्ठाने अक्षता निर्माण केली आणि सर्वांना ते सर्व ऋषींना ती अक्षता दान केली. भगवान शंकराने आपल्या मस्तकातली गंगा तुळशीला समर्पित केली. हा भाग निर्माण झाला त्या लग्नात. जी नियमावली सुरू झाली त्या मनू आणि शतरूपा यांच्या विवाहात आणि तिथून ते मनुष्य योनीचे सर्व नियमावली, सर्व विधी, सर्व पूजा त्या पद्धतीने सुरू झाली. ते सांगत होतो आईचं पिंडदान वेगळं, वडिलांचं पिंडदान वेगळं. दान केलेल्या शरीरात दान करण्याचा प्रसंगाला ते दान अवघड आहे, वेगळं दान आहे. आणि हे दोन्हीही पिंडदान झाल्याशिवाय मुलाला मरण्याचा अधिकार. मी देवाकडे आयुष्य मागतो बरं का. देवाकडे आयुष्य मागतो की माझ्याकडे
वडिलांचं पिंडदान झालेलं आहे माझ्याकडे, आईचं पिंडदान शिल्लक आहे, तोपर्यंत आयुष्य पाहिजे मला, देवाचं आयुष्य लागतं. कारण या दोघांचं पिंडदान होण्याच्या आत मरण्याचा अधिकार दिला नाही मुलाला. लॉकडाऊनमध्ये अंत्ययात्रेला मुलगा होता का बाप होते? प्रत्येक अंत्ययात्रेमध्ये, मुलाच्या अंत्ययात्रेमध्ये, लॉकडाऊनमध्ये बाप भयानक आत्महत्या. तिला मुलाकडून असावं लागतं. मुलाने आयुष्यात जे मिळवायचं, जी संपत्ती करायची, जे पुण्य मिळवायचं आहे, जे तप करायचं आहे, ते वडिलांसाठी समर्पित करायचं आहे, आईसाठी समर्पित करायचं आहे. पुण्य आहे वडिलांसाठी, संपत्ती मुलासाठी, पत्नीसाठी. आयुष्यामध्ये जी संपत्ती आहे ते मुलासाठी आणि पत्नीसाठी, पण आयुष्यामध्ये जे पुण्य आहे ते आईवडिलांसाठी. विठाला विठाला संपत्ती ठेवू नका आपल्याकडे. आयुष्यात आपण आयुष्याच्या शेवटच्या आयुष्यात आहे, शेवटच्या काळात आहे, एकही रुपया शिल्लक ठेवू नका. तुमची काला असू दे. तुम्ही मेल्यानंतर जर तुमच्या नावावर काही क्षेत्र असेल तर तुम्ही दोषी आहे. जाण्याच्या आतच तयारी केली पाहिजे. असं काही माणसं जातात तरी आवरून जातात. अरे जाण्याच्या अगोदर मोकळं व्हा, सर्व समर्पित करा कोणाला, मुलाच्या ताब्यात द्या, पत्नीच्या ताब्यात द्या, कुणाच्या ऐका. मरणाआधी सावध व्हावे. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम